नमस्कार, जनतेचा असूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीव या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचं जे विज्ञान प्रदर्शन आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेनं जो उपक्रम आयोजित केलेला आहे तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणास दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नमस्ते. तर बाळा, तुझं नाव सांगायचं आणि काय प्रकल्प आहे ते सांगायचं. हातात धरायचा माईक. हां हां, नाव सांगायचं तुमचं. त्याच्यासाठी काय करणार? हां, करा करा, दाखवा कृती करून. हे कसलं पाणी आहे? हो का? हे तुम्ही मागं सर, तुम्ही सरक मागं सगळे, सर मागं सगळे. गरम पाणी टाकल्यानंतर काय झाले? पहिला कशामध्ये मोठे कचरा अडकतो. हा, इथं कोळसा वाळू छोटे कचरा गाळून निघतो. कापूस माती रेती जंतू हे गाळून निघतं. बर. आणि शेवटी पेल्यामध्ये कसलं पाणी येतं? शुद्ध पाणी येतं. छान. हां, काय काय बनवलंय सांगा. पाण्यात टाकून सोडा टाकून लाल पाणी. बर, दाखवा आम्हाला करून. फास्ट घ्या, फास्ट करू द्या, करू द्या. झालं का लाल पाणी? हळद आणि काय काय टाकलं याच्यात? हळद आणि चुन्याचा सोडा. काय काय बनवलं सांगायचं. तुमचं नाव सांगायचं आणि किती वर्गात आहे सांगायचं. देवेंद्र दादासाहेब अर्जुन. पाचवीला. काय बनवलंय? पवन चक्की. कसं कसं केलंय? मोटर जोडली, परत 2 बॅटरी, एक बॅटरी जोडली, पंखा जोडला आणि खांब जोडला आणि बटन जोडले. बर, ठीक आहे. चालते का पवन चक्की? हो. खरंच चालते. मग कशी बनवली यार? चालते का तरी पण? कशी काय चालते यार? हा, दाखवा एकदा आम्हाला. हा, लोहचुंबकानं गाडी चालते का? आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर घेतला पाहिजे या सगळ्यांनी. छान छान, ठीक आहे. नाव सांगा तुमचं. माझे नाव माहेरा समिता मुळे, इयत्ता 5वी. मी हे रोबोटचे हात बनवले आहेत. या रोबोटच्या हातामुळे पॅरलाइज झालेल्या लोकांना साहित्य करता येतो आणि याने कोणतेही असं साहित्य करता येतो आणि याने आपण जे आपल्या बाटल्या साध्या वस्तू आपण याला करू शकतो. कस काय नेमकं काय बनवताना काय काय वापरलं तुम्ही त्याच्यात? मी याच्यात स्ट्रॉ वापरले आहे, एक काडी घेतलेली आहे, त्या काडी आणि हे लोकर घेतलेलं आहे आणि पुठ्ठा घेतलेला आहे. त्याला पुठ्ठ्याचं हे लाल कलरचं कागद लावलं आहे वरून आणि हे स्ट्रॉवरून हे घेतलेलं आहे. त्या काडीवर
लोकांमध्ये ते आज असं आपण ओढल्यानंतर ना ते असं थकतं त्या सगळ्यांना असं घेता येते आपल्याला वस्तू. किती खर्च आला त्याला? मला याला 20 रुपये आले. 20 रुपये फक्त. छान छान छान. समुद्राचे पाणी सूर्याने वाफवून ते बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात. ढगापासून पाऊस पडतो. त्यापासून गवतात पाणी पडतं. ठीक आहे. जलचक्र कसं चालतंय दाखवले. ओके थँक्स. मी बनवलेलं आहे ऑटोमॅटिक वॉटर डिस्पेअर. ह्याच्यामुळे आपल्याला पाणी खाली येतं. हवेमुळे ह्याच्यातलं पाणी असं लोकं उघडलं की पाणी खाली येतं. पहिला मायक्रोस्कोप हा कंपाऊंड प्रकारचा होता ज्याला 2 लेन्स होत्या. हे उपकरण डोळ्यांना न दिसणाऱ्या पेशी, जीवाणू, सूक्ष्मजीव यांना मोठे करून पाहण्यास मदत करते. ठीक आहे. माझं नाव श्रुती रचित. मी कारखाना बनवलेला आहे. कारखान्यातून धूर आलेला दिसत आहे. माझं नाव ईश्वर नितीन मगर. मी इयत्ता 5वी शिकते. मी जलशुद्धी करून प्रयोग केलेला आहे. हे दगड आहे, कोळसा आहे, वाळू आणि कापूस आहे. ह्याच्यात जर आपण अशुद्ध पाणी म्हटलं तरी तिथपर्यंत शुद्ध पाणी येतं, म्हणजे हे पिण्यालायक पाणी. माझं नाव आहे राधा पाटील. मी आज तुमच्यासमोर एक प्रयोग घेऊन आलेला आहे. त्याचं नाव आहे जलचक्र. त्याला इंग्लिशमध्ये मोटरसायकल असं म्हणलं जातं. त्या जलचक्रामध्ये असं आहे की जे नदी नाल्यामधून पाणी जातं आणि ज्यावेळेस तापमान वाढतं उन्हाळ्यात आणि त्याच पाण्याची वाफ होऊन ती आकाशात येते. आणि त्या वाफेतून ढग तयार होतात. नंतर त्याचेच पाऊस म्हणजे त्याच ढगातून पाऊस जो पडतो तोच नदी नाले तलाव याच्यामध्ये ते पाणी मिसळलं जातं. त्याला जलचक्र म्हणतात. हां आता कसं बनवलंय सांगा ते. मी एक बॉटल घेतली आणि गोलाकारचा कागद फाडला आणि ते कागद मधले पाव तुकडा काढला आणि त्याला असं गोल चिटकवलं. तुझं पण नाव सांगायचं. करा चालू. माझे नाव सोहम अविनाश आहे. माझे नाव आहे नमोदा मैत्री आहे आणि आम्ही येथे ही यात्रा बनवली आहे आणि या यात्रेमध्ये ही एक राईड बनवली आहे. त्याचं नाव आहे पर्क राईड आणि ही आम्ही ऑटोमॅटिक बनवली आहे. आम्ही हे जे वायरिंग करून बॅटरी सोबत जोडून ही बटनावर चालू केली. वा 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 वा. आता पोलीस गाडी कशासाठी उभा केली तिथे? तर ही गाडी की इथे कोणी फिरायला आलं, पालक आलं, मुले आले आणि कोणी त्यांना म्हणजे त्यांच्या चोरीचा प्रयत्न केला तर हे पोलिसांची गाडी आहे. पोलिसांना आपण इन्फॉर्म करू शकतो असं असं करून त्यांनी माझं हे सामान चोरलं आहे आणि त्याच्यामुळे मग ते पोलीस त्यांना. माझे नाव अर्चना सुहास मधले. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिलीव. इयत्ता 5वी. मी आज हायड्रॉलिक फ्रेम बनवलेले आहे. ते मी तुम्हाला करून दाखवतो. त्यासाठी टाकाऊ सिमेंट 2 इंजेक्शन टाकाऊ सलाईची पाईप व कुठे लागतात. आम्ही आता तुम्हाला करून दाखवतो. आग पडली की ट्रेन खाली येते. पुन्हा बाहेर जे विद्यार्थी खेळतायत त्यांना विनय जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पिलीव या शाळेत शिकतोय. आज आमची सहल आणि आज माझे नाव प्रतिभानंतर आहे. इयत्ता 4वी. काय काय प्रकारे जलसाठ्यापासून घरापर्यंतचा प्रवास कसं होतं सांगा. एका टाकीत गोळा करते आणि गावाच्या जलसाठ्यापर्यंत नेतात. तिथने डायरेक्ट त्याच्यात बघून सांगा की उंच टाकीत नेतात. तिथनं डायरेक्ट कारखान्यातनं घरी पाठवतात पाणी. माझं नाव आहे. हा जलचक्र बनवलेला आहे की सूर्यामुळे या पाण्याची वाफ होती. ही वाफ
ढगात रूपांतर करते आणि ढगातल्या परत पाणी नदीचे त्याला पुन्हा कापलं पडली टपणाला त्याला मोटर लावली आणि त्याला खाली पंखा लावला आणि वर एक बॅटरी लावली बॅटरी लावून त्याला बर्फ टाकलं आणि मग इथलं गॅस येते का आता? बघ बरं चालू कर. होईल ना. बॅटरी कुठं चालू केली तो? आतमध्ये जाय होय. हा बोल. तुमचं माझे नाव उमेरा जुबेर पठाण. हेडफोन. कसा बनवलाय? हेडफोन लावून दाखवा की आम्हाला. कसा आहे कळणार आम्हाला हेडफोन. मी ऐकायचं का? तुम्ही बोलणार. हॅलो हॅलो. सांगा नाव सांगा तुमचं. माझे नाव प्रिया लक्ष शिकारे इयत्ता पहिली. हा काय बनवलंय तुम्ही? मेणबत्ती. कशी बनवली? पाण्याची घनता हर्ष विजय मधने एक लिब. पाण्याची घनता ह्याच्यात मीठ टाकायचं आणि ह्याच्यात नुसतं पाणी. ह्याच्यात पाणी आणि मीठ. नाव जान्हवी सुधीर क्षीरसागर. मी इयत्ता 4थीत शिकत आहे. हे एक वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल म्हणजे उंचावरून पडणारा धबधबा. धबधब्याचे पाणी नदीला जाते, नदीवरून ते समुद्राला जाते. नमस्कार, माझे नाव प्रिया आहे. आज मी लॉकेट बनवले आहे. पाणी आहे, पाण्याने आहे, पाण्याने वर जातं आणि सुरक्षित पोचतं. ही पाण्याने वर पोचल्यावर सुरक्षित पोचतं आणि आपण उपद्रव करण्यासाठी ही चांगलं आहे. धन्यवाद. माझे नाव नम्रता राजू ताटे. इयत्ता 5वी मध्ये मी शिकत आहे. ही घर इको फ्रेंडली आहे. बांबू पासून बनवलं आहे. सांगा माहिती सांगत राहा. बांबू पासून. नाव रितिका अमोल बाईजी. इयत्ता 5वी तुकडी ब. मी रेन वॉटर हार्वेस्टिंग बनवले. ह्याच्यातून पावसाचे पाणी इथे पडते, इथून शुद्ध होऊन इथे भरते आणि इथे मिळून इथे येते. शुद्ध करण्याचे हे मग इथून इथे भरते, भरून आमच्या वर्गाला मिळते, मिळून ते खाली जाते. आमची शाळा, ही पोषण आहार खोली, ही पार्क आणि परसबाग हे आमच्या मॉडेल आहे. ध्रुव राहुल कोल्हटकर. समुद्राच्या पाण्याची वाफ वरती जाते, त्या वाफे म्हणून वाफेचे ढग, छोटे छोटे ढग बनतात. त्या छोट्या छोट्या ढगांनी मोठा ढग तयार होतो. त्या ढगाला गार हवा लागली की पाऊस पडतो. पाऊस, ओढा, नदी, नाले. माझे नाव शुभम विठ्ठल जाधव. मी इयत्ता 3री मध्ये शिकतो. पवनचक्की बनवताना फॅन, मोटर आणि बटन, बॅटरी आणि लाईट लागते. माझे नाव सुनीता मावे वेळापे. इयत्ता 2रीतील विद्यार्थिनी. याला बनवण्यासाठी दगड, कोळसा, माती, कापूस हे साहित्य लागले. आता काय काय प्रोसेस करायची? इथं काय टाकणार, तिथं काय टाकणार सांगा. इथं काय टाकायचं? पाणी कसलं टाकायचं? अशुद्ध पाणी. तिथून मग शुद्ध होतं येतं पाणी. खालीपर्यंत व्यवस्था शुद्ध होते. ठीक आहे. ते प्यायला चांगलं असतंय का? मग नाही असतं. ठीक आहे.